नमस्कार मंडळी. एकदा का माणसाला कुबड्यांची सवय लागली की पायात कितीही जोर असला तरी मन मात्र त्या कुबड्यांच्या आधाराकडे वळत जातं. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना ही गोष्ट अगदी चांगली ठाऊक आहे आणि त्यामुळे ते ज्या वेळेस महाराष्ट्रात येतात किंवा महाराष्ट्राबद्दल बोलतात त्यावेळेस ते अशा कुबड्या बाजूला, म्हणजे ज्यांना कुबड्यांची सवय झाली आहे त्यांच्यासाठी बाजूलाच ठेवतात. आणि मग धडधाकट असलेले अनेक जण त्या कुबड्यांवर तुटून पडतात आणि त्या कुबड्यांचा आधार घेत स्वतःचं अपंगत्व सिद्ध करतात. हे आपण एक दोन दिवसांपूर्वी बघितलेलं आहे. अमित शाह यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की भाजपने आता कुबड्यांचा आधार घेऊ नये किंवा भाजप आता कुबड्यांचा आधार घेणार नाही. झालं. कुबड्या हा शब्द अमित शाह यांनी जाणून बुजून वापरला का? कारण त्यानंतर मराठी मीडिया असेल, विरोधक असतील, त्या कुबड्यावर तुटून पडले आणि त्यांना हेच कळलं नाही की आपले पाय धडधाकड आहेत. आपण योग्य आहोत, आपण अपंग नाही. पण त्यांची मानसिकता त्या कुबड्यांवर इतकी घट्ट होती की त्या सगळ्यांनी अमित शहानी सांगितलेल्या कुबड्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे नेमकं काय साधलं गेलं? मागचे काही दिवस सातत्याने महाराष्ट्रात पोट चोरीबद्दल रान पेटवलं जात आहे. विरोधकांकडून वोट चोरीचं प्रकरण हे लावून धरलं जात आहे. तितक्याच मोठ्या प्रमाणात मराठी मीडिया देखील या वोट चोरीच्या प्रकरणात गुंतलेला आहे. सातत्याने वोट चोरीचं प्रकरण आपल्या कानावर पडत गेलं. हे इतकं पडत गेलं की यावरून महाराष्ट्रात रान उठणार असं वाटत होतं. अशा वेळेस अमित शाह हे कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत मित्रांनो. त्यांना बरोबर कळतं की मीडिया काय दाणे टाकले की तिथे वळतं. मीडियाला जर अपंग करायचं असेल तर त्यांना कोणत्या कुबड्या द्यायला पाहिजेत. आणि मग एकदा का मीडिया त्या कुबड्यांचा आधार घेत चालू लागला की मग विरोधकही त्याच्या मागे फरफटत जातात. अमित शहानी हे वक्तव्य केलं आणि सगळ्यांनी कुबड्यांचा आधार घेतला. मराठी मीडियाने सुरू केलं की बघा आता भाजप शिवसेना म्हणजे शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांना सोडून देणार. भाजप स्वबळावर लढणार. विरोधकही त्यांच्या मागे गेले. मागचे 2 दिवस सातत्याने त्यावरच चर्चा, त्यावरच आबाळ एलपलं जात आहे. वोट चोरीचं प्रकरण कुठे गेलं? वोट चोरीचं प्रकरण मागे पडलं मित्रांनो, मागे पडलं. आता कमीत कमी 3-4 दिवस या कुबड्यांचाच आधार घेतला जाणार आणि वोट चोरी किंवा अन्य प्रकरणं ही मागे पडणार. अमित शाह हेच करतात मित्र. अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे यात मास्टर आहेत. मीडियाला कसं खेळवायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. विरोधकांकडून मुद्दे कसे काढून घ्यायचे हे ते जाणतात. आपल्याला आठवतंय मित्रांनो, उद्धव ठाकरे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मेट्रोचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं. त्या कार्यक्रम पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस यांचं साधं नावही नव्हतं. खरं म्हणजे मुंबईत मेट्रो देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली होती. पण फीत कापायला उद्धव ठाकरे जाणार होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाटा सेनेने देवेंद्र फडणवीस यांना इतकं ह्युमिलेट केलं
त्यांचा अपमान केला की त्यांचं कार्यक्रम पत्रिकेवरही नाव नव्हतं. त्याच सुमारास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे आजारी होते. त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि ते इस्पितळातून घरी आले होते. ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच दिवशी फडणवीस जे विरोधी पक्ष नेते होते ते थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर गेले. तिथे पवारांची भेट घेतली आणि एक फोटो, पवारांसोबतचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर टाकला. आणि काय झालं त्यानंतर? मेट्रोच्या उद्घाटनाची बातमी किल झाली. कोणीही चालवत नव्हतं. बातमी होती फडणवीस शरद पवारांना जाऊन भेटले. अशा प्रकारे मीडियाचा वापर करून विरोधकांना कसं खेळवायचं हे फडणवीस जाणतात. आणि अमित शाह तर वरच्या इयत्तेत आहेत. मग अमित शाह ज्या वेळेस कुबड्यांचं वक्तव्य करतात त्यावेळेस त्याचा आधार किंवा इम्पॅक्ट, परिणाम काय असतो याचा विचार या लोकांनी करायला हवा. मंडळी, माझ्याबद्दलच एक गोष्ट सांगतो, प्रत्यक्ष घडलंय. 1-1.5 महिन्यापूर्वी माझं घरात एक ऍक्सिडेंट झालं. मी पडलो आणि माझे पाठीच्या दोन मणके दबले गेले आणि तिकडच्या नसा दबल्या गेल्यामुळे माझे पाय हे काम करत नव्हते. मी साधा 5 मिनिटं उभाही राहत नव्हतो. मग फिजिओथेरपी वगैरे घेऊन माझ्या पायामध्ये थोडा जोर आला. पण दरम्यानच्या काळात मी काठी घेऊन चालत होतो. काठीच्या आधाराने चालत होतो. पाय सशक्त झाले तरीही प्रत्येक वेळेस बाहेर जाताना मला माझं मन त्या काठीच्या आधाराकडे वळत होतं. हातात काठी हवी असं वाटत होतं. मी सक्षम नव्हतो का? तर सक्षम झालो होतो. पण तरीही काठीचा आधार घ्यावा असं मला वाटत होतं. मंडळी, यापेक्षा वेगळी गोष्ट अमित शाह यांनी केलेली नाही. अमित शाह यांना माहिती आहे की हा मराठी मीडिया किंवा हे विरोधक हे मानसिक दृष्ट्या कुबड्याचा आधार घ्यायला चटावलेत. आणि मग अशा लोकांना कुबड्या देणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे एकच वक्तव्य केलं आणि त्या कुबड्यांच्या आधारावर मराठी मीडिया आणि विरोधक असा नंगानाच करतायत. आहे की नाही गंमत मित्रांनो? तुमचा अजेंडा काय होता आणि तुमच्या अजेंडापासून तुम्ही कसे लांब गेले, तुम्हाला कसं लांब नेलं किंवा नेलं जातं हे अमित शाह यांनी दाखवून दिलं. तेच आहे मित्रांनो. आतापर्यंत महाराष्ट्रात शरद पवार हे मीडियाला खेळवतात असं म्हटलं जात होतं. मीडिया प्रॉपर हँडल पवारांशिवाय कोणी करू शकत नाही असं सांगितलं जात होतं. पण परिस्थिती बदलली, वेळ बदलली आणि आज देवेंद्र फडणवीस, अमित शाह हे मीडियाला कसं हँडल करतायत हे त्यांच्या एका वक्तव्यातून दिसून आलं. आश्चर्याची गोष्ट अशी मित्रांनो, त्याच भाषणात किंवा संबोधनात अमित शाह यांनी असंही म्हटलं होतं की ट्रिपल इंजिन हवीच, सरकारला ट्रिपल इंजिन हवीच, डबल इंजिनने भागणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार, माफ करा, यांची साथ हवी हे अमित शहाने अगोदर सांगितलं होतं. आणि नंतर त्यांनी मीडिया आणि विरोधी पक्षांच्या दिशेने कुबड्या फेकल्या आणि धडधाकट मीडिया आणि विरोधी पक्ष त्या कुबड्यांचा आधार घेऊन चालू लागली. याला राजकारण म्हणतात. आणि हे राजकारण कसं खेळलं जातं हे मीडियाला किंवा विरोधी पक्षांना अद्याप गवसलेलंच नाही. आणि हे निघाले आहेत फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी स्पर्धा करायला. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.